नमस्कार, मी स्वप्नील गरड. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दर्शको, आज शनिवार 21 जून 2025 संध्याकाळच्या 6:30 वाजलेत. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार आज आपण दिवसभरातील उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीत झालेल्या बदलाविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. दर्शको, आज सकाळी 6 वाजता मिळालेल्या अपडेटनुसार आपण पाहिलंच की उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये जवळपास 15,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत होता. आज संध्याकाळी 5 वाजता या विसर्गामध्ये जवळपास 5,000 क्युसेकची वाढ झालेली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये 20,000 क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडण्यात येत आहे. त्याचबरोबर उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्ये जवळपास 500 क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडण्यात आलेलं असून उजनी धरणामधून भीमासेना डाव्या कालव्यामध्येही 200 क्युसेकचा विसर्ग आज संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून सुरू करण्यात आलेला आहे. दर्शको, आज सकाळीच पाहिल्याप्रमाणे उजनी धरणामध्ये दौंड येथून जवळपास 42,000 क्युसेकच्या विसर्गानं पाण्याची आवक येत होती. त्या आवकमध्ये जवळपास 15,000 क्युसेकची घट झालेली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये 27,456 क्युसेकच्या विसर्गानं पाण्याची आवक होते. त्याचबरोबर पाठीमागील 12 तासात उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये जवळपास 3% वाढ झालेली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणाची पाण्याची पातळी ही 75.77% एवढी झालेली आहे. त्याचबरोबर उजनी धरणामधील एकूण मृत पाणी साठा हा 104.25 TMC झालेला असून त्यापैकी उपयुक्त पाणी साठा हा 40.59 TMC एवढा झालेला आहे. दर्शको, उजनी धरणामधून एकूण नदीमध्ये सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा 20,000 क्युसेकचा असून ऊर्जा निर्मितीसाठी सुद्धा 1600 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येतोय. त्याचबरोबर मुख्य कॅनलमधील 500 क्युसेकचा विसर्ग आणि बोगद्यामधील 200 क्युसेकचा विसर्ग सध्या उजनी धरणामधून सोडण्यात येतोय. दर्शको, या उजनी धरणाच्या महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो. या अशाच अचूक, विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाच्या अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचे महाराष्ट्र माझा न्यूज.